हाय गाईज, वेलकम टू आनंदी फूड्स. आज आपण पाहणार आहोत अंडा बिर्याणी. अंडा बिर्याणी कशी बनवायची ते आपण आज आहे ना पाहणार आहोत. त्याच्यासाठी ना मी इथे ना राईस आहे ना आधी ना अर्धा शिजवून घेणार आहे, म्हणजे 75% शिजवणार आहे. त्याच्यासाठी मी इथं पाणी घेतलंय, एक 2.5 तांबे पाणी टाकले मी. तुम्हाला किती तांदूळ घ्यायचं त्याच्यावरती आहे. 2-3 विलायची टाकल्यात, तेजपत्ता टाकलाय आणि लवंगा आणि मिरे आणि दालचिनी टाकून घेणार आहे. आणि आपल्याला ना मीठ टाकायचं आहे, थोडंसं लिंबू टाकायचं आहे, म्हणजे भात आहे ना आपला सुट्टा सुट्टा होईल. आपल्याला बिर्याणीला सुट्टा सुट्टाच भात पाहिजे नाही. इथं मी ना 2 आहे ना छोटे ग्लास तांदूळ घेतलेत बासमती. तुम्ही कोलम वगैरे घेतले तरी चालेल, पण बासमती असेल तर दिसायला छान दिसते, खायला पण छान लागते. इथे मी ना 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, ते आपण ना तळून घेणार आहोत बिर्याणीच्या वरतून टाकण्यासाठी. मेन म्हणजे ना बिर्याणीत फ्राय केलेला कांदाच हा मेन असतो, त्याने छान लागते टेस्टी. जर तुम्हाला उन्हाळ्यात जर वाळवून ठेवायचं असेल ना तर तुम्ही असं बारीक कापून आहे ना 1-2-3 किलो ना सुकवून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा बिर्याणी करताल तेव्हा फक्त आहे ना तळून टाकायचा. माझ्याकडे तो नाही आहे म्हणून मी ताजे कांदेच तळते. एकदम आपल्याला पातळ पातळ कापून घ्यायचेत आणि कढईत तळून घ्यायचेत. त्याच्यासाठी ना थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे लवकर तळले जातात, ते जास्त वेळ नाही लागत तळण्यासाठी. आता आपल्या इथं भात पण शिजलेला आहे, तो आपण आहे ना चाळणीत काढून घेणार आहोत, म्हणजे एकदम सुट्टा सुट्टा होईल आणि जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. आता इथं मी कढई ठेवली तापायला, त्याच्यात आहे ना मी कांदे तळलेलं जे तेल होतं ना शिल्लक तेच टाकलं आहे आणि 2-3 आहे ना हिरव्या मिरच्या टाकल्यात उभ्या कापून, आणि 4 छोटे कांदे कापून टाकलेत. आता आपल्याला ना हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, चांगलं परतून द्यायचं आहे लाल होईस्तोवर. आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची 1-2 चम्मच. मी पेस्ट नाही वापरत, मी डायरेक्ट अद्रक लसूण आहे ना फ्रेश कुटूनच टाकते प्रत्येक वेळेस, कारण की अद्रक लसूण पेस्ट आहे ना त्याला बघा पाणी सुटतं आणि थोडीशी काळपट पडते. कधीतरी इमर्जन्सीला ठीक आहे, पण रोजच्या याच्यात नाही वापरत मी. आता आपलं हे चांगलं फ्राय झालं आहे. आपण त्याच्यात ना 2 ते 3 टोमॅटो टाकणार आहे चिरून बारीक लाल. मी इथे छोटे छोटे 3 टोमॅटो टाकलेले आहेत कापून. त्याला पण आहे ना आपल्याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे ते मऊ पडले पाहिजे, म्हणजे छान मसाला तयार होतो. चांगले पिकलेले असेल ना तर पटकन मऊ पडतात, सॉफ्ट होतात. आता आपण इथं मसाले टाकणार आहोत. इथं मी कस्तुरी मेथी घेतली 1 चम्मच, गरम मसाला घेतला 1 चम्मच, थोडीशी जिरेपूड, अर्धा चम्मच धनेपूड, हळद अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच मिरची पावडर, आणि 2 मोठाले चम्मच आहे ना म्हणजे आपले पोह्याचे चम्मच शाही बिर्याणी मसाला घेतला आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, म्हणजे तुम्हाला किती तिखट लागते किंवा नाही लागत. मी ते ना 3 माणसासाठी बनवत आहे बिर्याणी, त्या अंदाजाने तुम्हाला सांगत आहे. तशी मी 4 माणसाची बनवणार आहे, पण व्हेज आणि नॉनव्हेज 2 बनवणार आहे ना, म्हणून 3 माणसाचीच अंड्याची बिर्याणी बनवणार आहे. याच्यात 1 वाटी दही घ्यायचे, चांगलं घट्ट दही, आणि चांगलं फेटून घ्यायचे. आणि एक लक्षात ठेवायचं, दही टाकलं ना सारखं हलवत राहायचं, म्हणजे त्याच्या गाठी नाही होणार किंवा ते असं ना नासल्यासारखं नाही होणार, खराब झाल्यासारखं. एकसारखं हलत राहिलं ना तर व्यवस्थित होतं ते. इथं पुदिन्याची पानं टाकत आहे, एक मी स्वच्छ धुवून घेतली आहेत कट करून.
आणि कोथिंबीर टाकत आहे. आता आपल्याला ना याला चांगलं तेल सुटूस तर परतून घ्यायचं आहे. म्हणजे ते दहीचा आहे ना आंबटपणा कमी होईल आणि मसाल्याला टेस्ट पण छान येते. आता तुम्हाला दिसत असेल किती छान तेल सुटले आणि मसाला आपला परतलेला आहे. आता मी मीठ टाकत आहे चवीपुरतं, कारण की ना मी मीठ आहे ना भातात पण टाकलेलं आहे शिजून घेताना, त्याच्यानुसार मी अंदाजानेच टाकत आहे. इथं मी ना 4 अंडे टाकत आहे. मध्ये आपल्याला ना त्याला काप द्यायचेत म्हणजे मसाला चांगला व्यवस्थित त्याच्यात बसतो आणि चांगली चव लागते अंड्याची पण. मी ते ना 4 अंडे टाकत आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. तुम्हाला इथं मसाला कमी झालेला दिसत असेल, कारण की मी तो थोडा ना काढून घेतला आहे. मला त्याची ना व्हेज बिर्याणी बनवायची आहे. त्याच्यात मी भाज्या बॉईल करून टाकणार आहे आणि मसाला हाच वापरणार आहे. तुमच्या घरात पण एखादा माणूस असा असेल का त्याच्यासाठी वेगळं काही बनवावं लागतं, तसं आमच्या इथं पण आहे. त्याच्यासाठी मी व्हेज बिर्याणी बनवणार आहे. आता आपला मसाला आणि अंडे चांगले परतलेले आहेत. आपण त्याच्यावरतून आहे ना हा भात आहे ना टाकून घेणार आहोत. व्यवस्थित सुट्टा करून टाकायचा आहे. शिजवतानाच थोडा कमी शिजवायचा आहे म्हणजे तो लगेच सुट्टा होतो दाना दाना. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायची असेल ना 1 किलो किंवा 2 किलो तर तुम्ही ते लेअरची पण करू शकता. 1 लेअर भाताचा, 1 लेअर नाही का चिकन किंवा अंड्याचा टाकून मसाला. आता आपण इथे जो तळून घेतलेला आहे ना कांदा टाकणार आहोत, जो आपण आधी तळून ठेवला होता, आणि वरतून 2 चम्मच आहे ना तूप टाकायचे. छान टेस्ट येते. आणि इथे मी थोडासा आहे ना फूड कलर टाकत आहे पिवळ्या कलरचा. माझ्याकडे तेवढा एकच आहे म्हणून एकच टाकते आहे, कारण की आम्ही जास्त फूड कलर वापरतच नाहीत, पण तो होता आणलेला कशाला तरी म्हणून तो टाकते आहे. आपल्याला आहे ना आता तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती कमी गॅसवरती ना 15 मिनटं ठेवायची बिर्याणी. आता आपले 15 मिनटं ठेवली का मग चांगली त्याला वाफ बसते. कलर टाकून कोथिंबीर टाकून आपण त्याला एक वाफ देऊन घेतलेली आहे 15 मिनटं. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं नाही. 15 मिनटं वाफ दिल्याच्या नंतर आपली बिर्याणी एकदम रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली होती ते पण सांगा. किती छान दिसते बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.